नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा जो भाग आहे यांत्रिकरण भाग 2 पॉवर टिलर. तर आज आपला जो मुख्य भाग आहे तो या पॉवर टिलरवर एक ट्रॉली बनवलेली आहे. आपण हे जे ट्रॉली आपल्याला दिसत आहे याच्या बाबतीत माहिती आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रोटर संबंधित माहिती घेणार आहोत ट्रॅक्टरची. तर या ट्रॉलीला आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण हे ट्रॉली जी आहे या ट्रॅक्टरवर आपण बसून दाखवणार आहोत. सर्वप्रथम याचा आपण एक याच्यावरची थोडक्यात माहिती घेऊन घेणार आहोत. आपण एक हे जे आहे हे ट्रॉलीला एक फ्रेम बनवलेली आहे. या फ्रेमचं आपल्याला माप पण देण्यात येणार आणि याला टोटल मध्यभागी 4 आपण पाऊण बाय पाऊणचे आपण 7 किलोवाला जो पाईप असते चौरस याचा आपण हे ट्रॉली बनवलेली आहे. आणि याचे 4 पीस मधामध्ये लावलेले आहेत. आणि आपण याला लाईट वेट बनवलेला आहे आणि याला ठिबकच्या नळीनं आपण गुंडाळलेलं आहे. कारण की याच्यामधून काही न्यायचं असलं तर ते खाली नाही पडणार. याच्यावर आपण पत्रा पण लावू शकता लाईट वेट. याला आपण एक खालच्या साईडला फाउंडेशनसाठी एक अँगल लावलेला आहे हा, जेणेकरून हा ट्रॅक्टरच्या वर राहणार, ट्रॅक्टरला टच होणार नाही टाकीला डिझेलच्या. अँगल लावलेला आहे हे बघू शकता. आणि एक याला होल दिलं आहे, ट्रॅक्टरला जे एक होल असतं ते होल दिलेलं आहे. होल याच्यामध्ये येतं आणि नट फिट होऊन हे ट्रॉली फिट होणार आहे. आणि हा एक समोरचा भाग आहे, याला आपण 2 होल केलेले आहेत. हे 2 होल केलेले आहेत आणि या फाउंडेशनवर हे होल बसणार आहेत. तर आपण हे बघणार आहोत. चला तर मग आपण ट्रॉली याच्यावरती आपण ठेवलेली आहे आणि नट बोल्ट पण याला लावायचे राहिलेले आहेत. आपण याचं माप घेऊन घेणार आहोत. हे जे आहे आपण या ठिकाणी 2 होल केलेले आहेत ट्रॅक्टरच्या फाउंडेशनला. हे आपल्याला दिसतात. एक या ठिकाणी होल केलेला आहे आणि एक या ठिकाणी होल केलेला आहे. आणि या चौरस पाईपला पण आपण या ठिकाणी एक होल केलेला आहे आणि या ठिकाणी होल केलेला आहे. कारण की याचं बॅलेन्स जे आहे ते या नट बोल्टमध्ये येऊन जाणार आहे. आणि तो जो एक अँगल लावलेला होता तो अँगल पण आपण या ठिकाणी हा अँगल आहे. आणि याचं डिस्टन्स जे आहे थोडं खाली दिलेलं आहे, कारण की डिझेल टाकीला हा टच नाही झाला पाहिजे. याला एक होल दिलेला आहे. हे बघा, हा एक नट आहे या ट्रॅक्टरला. याच्यामध्ये हे आपल्याला फिट होऊन जाते. ते ट्रॉलीमध्ये एकदम परफेक्टली फिट होऊन जाते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. याच्यामध्ये आपण फिट केलेलं आहे. आणि याला आपण या ठिकाणी एक फाउंडेशन बनवलेलं आहे. 2 याला अँगल जोडलेले आहेत या ठिकाणी. आणि याचं लेवल जे आहे हे आपण ट्रॅक्टरच्या डिझेलच्या वर ठेवलेलं आहे. आणि प्रॉब्लेम येतो आपल्याला एअर किनरमध्ये. तर एअर किनर या ट्रॅक्टरचं खूप उंच असते. तर आपण हे कट करून वरचा जो पाईप आहे तोच कट करून हे खाली घेतलेला आहे. आणि हे 2 होल आहेत. आणि याचं माप जे आहे हे आपल्या ट्रॅक्टरचं जे हे माप आहे हे जे माप आहे हे 2.5 फूट आहे. आणि हे जे माप आहे 4.5 फूट माप आहे. म्हणजे 2.5 बाय 4.5ची ट्रॉली आहे. याच्यात आरामात 3.5 ते 4 क्विंटलपर्यंत आपण वाहतूक करू शकतो. आणि त्याचा आपण फळबाग शेतीतून आणण्यासाठी वापर करू शकतो. याच्यामध्ये मी वापर कशासाठी करतो, रेशीमचं जे आपलं हे असतं पाला, याच्यामध्ये मी अशा प्रकारच्या काठ्या केलेल्या आहेत. आणि ते या पाईपमध्ये अशा मी ते टाकलेले आहेत. तर हे जे 6 पीस केलेले आहेत ते 6 पीस केले, याच्यामध्ये भरपूर पाला येतं. आणि एका ट्रिपमध्ये मी जवळजवळ 150 अंडीपुंजाचा पाला आणतो. आणि माझा पाला खूप लांबणीवर असल्यामुळे मी याच्यावरच वाहतूक करतो. आणि तुम्ही याचा उपयोग तुमच्या पद्धतीनं जे तुम्हाला वाहतूक करायचं ते करू शकता. आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जो आहे या पॉवर टिलरचा जे रोटर आहे त्याचा आपण उपयोग घेणार आहोत. कारण की आज आपण
जे मी स्वतः बनवलेली आहे ट्रॉली, एक माझ्या एक जे गरज भासली त्याच्यातून हे एक प्रयोगातून जुगाडच्या पद्धतीतून प्रॉपर हे ट्रॉली बनलेली आहे. तर तुम्ही पण याचा उपयोग करा आणि फायदा घ्या. आणि मजूर नसल्यास कोणताही आपल्या शेतीचा जो काम आहे ते बंद पडू देऊ नका, कारण आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही आहे शेतकऱ्याला. तर याच्यातून आपण असेच जुगाड पद्धतीनं प्रयोग करून जे आपल्याला चांगले कामं होऊ शकतील ते आपण करणारच आहोत. आणि कमी पैशामध्ये 2 लिटरमध्ये हा ट्रॅक्टर 1 लिटरमध्ये 2 तास हा ट्रॅक्टर काम करतो. तर नक्की आपण याचा लाईव्ह डेमो पण घेणार आहोत. हे आता प्राथमिक माहिती मी दिलेली आहे तुम्हाला ट्रॅक्टरची. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की मला शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे. तर शेतकऱ्यापर्यंत पोचायचं एकच साधन आहे, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबला तुम्ही तर माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळेल. आणि तो व्हिडिओ तुम्ही शेअर पण करा दुसऱ्या शेतकऱ्याला ज्यांच्याकडे हे असे पॉवर टिलर आणि यंत्रीकरणाचे बरेचसे माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ते तर मी आता टाकणारच आहे, कारण की माझा उद्देश शेतकऱ्यापर्यंत जे कमी वेळेत कमी खर्चात जास्त काम करणारे जे प्रयोग आहेत तेच मी टाकणार आहे. चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओत. ट्रॅक्टरचा रोटर संबंधित आपण रोटर कसं करते ट्रॅक्टर, जमिनीमध्ये याचे सेटिंगा, आणि काही अडचण असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. कृपया करून सर्व शेतकऱ्यांना ते समजलं पाहिजे, यासाठी मराठी भाषेचा वापर करा. आपल्याला सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे. चला तर भेटूया मग. उद्या आपण रोटर संबंधित व्हिडिओ टाकणार आहे, तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.